भावानं मी आज मेट्रोमध्ये बसलेलो. मेट्रोमध्ये बघा पोरांनी का सायकली आणलेल्या. सलग 2 दिवस झाले मी मुंबई पुणे करतोय. कारण भावानं आपला आहे एक्सप्लोर पेज, त्यामुळे मी का नाही का माझ्या मित्राची गाडी आहे तर त्या गाडीवर ड्रायव्हिंगचं काम करतोय. पुण्यात एंट्री झाल्या गाण्याचा फोन मला आणि मला म्हटला की लवकर ये चाकणला, आपल्याला बाहेर जायचं आहे. मग मी कसलाच विचार न करता लगेच निघालो बघा चाकणला. पहिले मेट्रो स्टेशनला आलो आणि तिकीट काढायला लागलो. मग मी लगेच तिकीट घेतलं आणि निघालो बघा. आलो आणि इथं बघा पॉकेट लागलं माझं चेक करायला. त्यासाठी मी काय आतंकवादी दिसतो का काय दिसतो काय मला माहित नाही. पॉकेट चेक करून लगेच मला पण चेक करायला लागली. मग घेतलं तिकीट आणि लागलो स्कॅन करायला. कारण ते स्कॅन केल्याशिवाय एंट्रीच नसते हो. स्कॅन केलं तरी मला एंट्रीच भेटत नव्हती. लगेच दुसरीकडे गेलो, तिकडे पण तसंच. मग लगेच उडी टाकून निघालो तिथनं बाहेर. आलो मी बघा मेट्रो स्टेशनला. भावानं आम्ही आयटी झालो 6 महिन्याने भेटणार होतो बघा गण्याला. परत स्टॉप आला बघा जिल्ह्याने आले. तिथनं आपल्याला पिंपरी चिंचवडला जायचं होतं. मेट्रो चेंज करायची होती म्हणून निघालो खाली बघा जमिनीच्या खाली हो. आणि तिथं रेंजच नाही माहिती का. बसायला जागा भेटेल म्हणून मी पळालो, पण काही उपयोगच नाही कारण उभंच राहायला लागलं आपल्याला, कारण गर्दी जास्त होती. नाशिक पाटीला आलो बघा, बसलो लिफ्ट मध्ये निघालो खाली. मला लागलेली लय भूक म्हणून म्हटलं गेल्या काहीतरी खायचं. तिकीट लवकर लागलं स्कॅन करायला. स्कॅन झाला निघालो बाहेर. मला भूक लागली म्हणून काय पीएमटीची वाट बघत बसणार नव्हतो, त्यामुळे मी रिक्षा केली. रिक्षाने निघालो. बारक्या मला इथे भोसलेला न्यायला आला. याला मी बारक्या म्हणतो कारण यो बारका दिसतो. मला लागल्या भूक, काहीतरी खायला घालून आता. पहिल्यांदा वडापाव खाऊन घेतलं बघा. आता जाता जाता एक फॉलो पण करा. पुढच्या पार्ट मध्ये इंटरेस्टिंग असेल काहीतरी. भेटू पुढच्या व्लॉग मध्ये.